तर हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सौरभ तुमचं एडिवेतामध्ये स्वागत करतो. जसं की तुम्ही बघितलं असाल टायटलमध्ये, आज आपण बघणार आहे हाय ऑर्डर थिंकिंग स्किलचा एक क्वेश्चन बघणार आहे, टचिंग सर्कल्स या कन्सेप्टवर. टुडे वी आर गोइंग टू सी अ क्वेश्चन फ्रॉम हाय ऑर्डर थिंकिंग स्किल फॉर द टॉपिक दॅट इज टचिंग सर्कल्स. ठीक आहे, असे प्रश्न तुमचे बोर्ड्सच्या एक्झाममध्ये पडू शकतात. सो या प्रश्नांना घाबरायचं नाही, कसं टॅकल करायचं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले बघू क्वेश्चन काय म्हणतंय. In the figure, the circles with center A and B. दोन सर्कल्स दिलेत with center A and B. Okay. Touch each other at point E. Point E ला ते दोन्ही सर्कल्स टच करतात आहे. Line L is a common tangent which touches the circle at C and D. Line L is the common tangent. L हा common tangent आहे. हा L आहे common tangent which touches the circle at point C and D. C and D ला टच करतो. ठीक आहे, सर्कलला टच करतो. Find the length of the segment CD if the radii of the circle are 4 and 6. म्हणजे ह्याचा रेडियस 4 आहे, ह्याचा रेडियस 6 आहे. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? फाइंड दी लेंथ ऑफ द सेगमेंट CD. म्हणजे C आणि D या ह्यांच्यामधला डिस्टन्स फाइंड करायचं, म्हणजे सेगमेंट CDचा लेंथ फाइंड करायची. ठीक आहे, आता आपल्याला काय काय दिलं? ह्याचा रेडियस दिलाय, ह्याचा रेडियस दिलाय. क्वेश्चन एकदा वाचला, कळला नसेल तर परत वाचा, कळला असेल तर पुढची स्टेप. वी हॅव टू डू सम लिटल कन्स्ट्रक्शन इन द डायग्राम. छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. काय कन्स्ट्रक्शन करणार? सगळ्यात पहिले आपण AC जॉईन करून घेऊ. ठीक आहे, त्यानंतर BD सुद्धा जॉईन करून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. त्यानंतर AB सुद्धा जॉईन करून घेऊ. ठीक आहे, AB पण जॉईन केला. ठीक आहे, आता आपल्याला CD काढायचं आहे. तर CD साठी अजून एक कन्स्ट्रक्शन लागेल आपल्याला. ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन ऑन BD वरती एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची आहे. AB ही BD ला परपेंडिक्युलर नाही आहे, बरोबर. सो मी एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, जी असणार आहे तुमची F असणार आहे. ठीक आहे, C तर वापरला आपण, F असणार आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर लाईन काय असणार आहे? F असणार आहे. ठीक आहे, आता काय काय, आता ह्या डायग्राममधून, ह्या कन्स्ट्रक्टेड डायग्राममधून काय काय गिवन भेटतं आपल्याला बघू. चला, सगळ्यात पहिले अँगल ACD अँड अँगल CDB 90 असणार आहेत. का 90 असणार आहेत सांगतो. अँगल ACD इज इक्वल्स टू अँगल BDC. BDC इज इक्वल्स टू 90 डिग्री. वाय 90 डिग्री? टँजंट थेरम. टँजंट थेरममध्ये आपण बघितलं होतं. ठीक आहे, टँजंट थेरममध्ये काय बघितलं आपण की टँजंट टचिंग टू दी सर्कल और टँजंट is perpendicular to the radius of the circle. Tangent is always perpendicular to the radius of the circle. कळलं इथपर्यंत? त्यानंतर टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल्स मध्ये काय शिकलं आपण? AB चा डिस्टन्स कसं असणार आहे? एक्सटर्नली टच करतात आहे, सिम्पली रेडियसचं ॲडिशन करायचं आहे. सो AB इज इक्वल्स टू व्हॉट विल बी? AB इज इक्वल्स टू AE प्लस EB. AB इज इक्वल्स टू AE प्लस EB. ठीक आहे, AB इज इक्वल्स टू AE प्लस EB. AE किती आहे? 4 अँड BE किती आहे? 6. सो AB इज इक्वल्स टू 4 प्लस 6 दॅट इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. इथपर्यंत कळालं? ठीक आहे, आता आपल्याला AB आलेला आहे. ठीक आहे, आणि काय माहिती आहे आपल्याला? CA माहिती आहे, जे की 4 सेंटीमीटर आहे. वाय? बिकॉज इट इज दी रेडियस ऑफ द सर्कल. सिमिलरली BD इज 6 सेंटीमीटर. वाय? अगेन इट इज दी रेडियस ऑफ द सर्कल. ठीक आहे, नाउ वी हॅव टू फाइंड CD. सो बिफोर CD वी हॅव टू फाइंड AF. जर AF काढला तर CD भेटेल. वाय? जर AF काढला तर कसं काय CD भेटणार आहे? बिकॉज, नीट ऐका, AFDC इज अ रेक्टँगल. AFDC इज अ रेक्टँगल, कारण की AF हा BD ला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे 90 तर हे पण 90 आणि हे दोन्ही पण 90 आहेत. मग 4 90 डिग्री असतील कुठले? पॅरलेलोग्राममध्ये किंवा क्वाड्रिलॅटरलमध्ये. तर तो क्वाड्रिलॅटर कुठला असतो? रेक्टँगल असतो. ठीक आहे, सो आता हा रेक्टँगल आहे, म्हणजे आपल्याला AF काढायचं आहे. आपल्याला AB माहिती आहे. ठीक आहे, आता आपल्याला BF काढायला लागेल. हाऊ टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ PF? इट्स अ ट्रिकी बट इट इज व्हेरी इझी. नीट लक्ष देऊन बघा. BD किती आहे तुमच्याकडं? 6 आहे. आणि CA किती आहे? 4 आहे. आणि आत्ताच तुम्ही म्हणाला जस्ट AFDC इज अ rectangle. So if AC is 4, then FD is also 4. If AC is 4, then FD is also 4. Opposite sides of the rectangle are equal. बरोबर. सो इथं लिहूया आपण. आपल्याला काय काढायचं आहे?
बी एफ काढायचं, पण बी डी इज इक्वल्स टू काय बघू आपण. बी डी इज इक्वल्स टू काय, बी डी इज इक्वल्स टू बी एफ प्लस एफ डी, बरोबर आहे. बी एफ प्लस एफ डी, बी डी इज इक्वल्स टू काय, सिम्पली बी एफ प्लस एफ डी. ठीक आहे. सो बी डीची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, बी डी इज 6 इज इक्वल्स टू बी एफ, नाही वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी एफ. सो डी एफ प्लस एफ डी, वी नो द व्हॅल्यू ऑफ एफ डी दॅट इज 4 बिकॉज इट इज अपोजिट साइड टू द ए सी. सो 4. ठीक आहे. आता बी एफची व्हॅल्यू काढायची, तर 4ला लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ. 6 - 4 इज इक्वल्स टू बी एफ. सो इथून काय आलं तुम्हाला, बी एफ इज इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. बी एफ किती आला आहे, 2 सेंटीमीटर. लिहितो मी इथं, बी एफ इज 2 सेंटीमीटर. ठीक आहे. आता मला बी एफ आलेला आहे, ए बी सुद्धा माहिती आहे जे की 10 आहे. ए बी किती आहे, ए बी इज 10. सो कन्सिडर द राईट अँगल ट्रायंगल ए एफ बी. इथं मी लिहितो, इन ट्रायंगल ए एफ बी. ए एफ बी या ट्रायंगलमध्ये हा राईट अँगल ट्रायंगल आहे सगळ्यात पहिले. ठीक आहे. दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल अँड वी नो द व्हॅल्यू ऑफ ए बी अँड बी एफ. ए बी आणि बी एफची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. सो वी कॅन सिम्पली अप्लाय दी पायथागोरस थेरम. लावा पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम इज hypotenuse is AB. So AB square is equals to AF square plus FB square. ठीक है. AB we know, AB is 10 square. AB is 10, so 10 square is equals to AF. AF we have to find the value of AF. So AF तसंच राहणार आहे plus FB. FB is 2, so 2चा square. Okay, so 10चा square is 100 is equals to AF square plus 4. AF square plus 4. नाव हा 4 लेफ्ट हँड साईडला येईल कारण की आपल्याला एफची व्हॅल्यू काढायची. 100 - 4 इज इक्वल्स टू ए एफ स्क्वेअर. सो 100 - 4 इज 96 इज इक्वल्स टू ए एफ स्क्वेअर. सो 96 इज इक्वल्स टू ए एफ स्क्वेअर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए एफ. सो आपण असं लिहू शकतो, ए एफ स्क्वेअर इज इक्वल्स टू 96 अँड ए एफ स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज 16 × 6. बरोबर आहे. Why I have written 16 × 6? Because I have to simplify the value of AF. अंडर रूटमध्ये नाही ठेवायची, मला सिम्प्लिफाय करायची. सो मी काय केलं, 16 × 6 लिहिलं 96ला. ठीक आहे. नाव ए एफची व्हॅल्यू काढू. ए एफ इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 16 × 6. आता 16चा अंडर रूट काय येणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 16 इज 4. सो ए एफ इज इक्वल्स टू 4√6. ए एफ इज इक्वल्स टू 4√6 सेंटीमीटर. ठीक आहे. आपल्याला काय आलं, ए एफ दॅट इज दिस सेट. इफ ए एफ इज 4√6 सेंटीमीटर देन सी डी इज ऑल्सो इक्वल्स टू 4√6 सेंटीमीटर. वाय, व्हॉट इज द रिझन, बिकॉज ए एफ सी डी इज द रेक्टँगल अँड अपोजिट साइड्स इन द रेक्टँगल आर इक्वल अँड अपोजिट साइड इन द रेक्टँगल आर इक्वल. कळाला. दिस वॉज द हाय ऑर्डर थिंकिंग स्किल क्वेश्चन फ्रॉम द टॉपिक दॅट इज टचिंग सर्कल. सिम्पल होता. अशाच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. जर हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.